ग्वालियर में 27 जनवरी रविवार को महाराष्ट्र समाज जेंद्रगंज भवन में मकर संक्रांति उत्सव हर्षोल्लास के साथ मनाया गया। कार्यक्रम के अंतर्गत प्रतिभा सम्मान एवं प्रतिभावान विद्यार्थी को आर्थिक सहायता भी संस्था की ओर से दी गई। कार्यक्रम के मुख्य अतिथि न्यायमूर्ति उच्च न्यायालय खंडपीठ माननीय श्री मिलिंद रमेश फड़के और कार्यक्रम की अध्यक्षता ग्वालियर जिले के सांसद विवेक नारायण शेजवलकर ने की। विशिष्ट अतिथि के रूप में निशिकांत सुरंगे और उनकी धर्मपत्नी वीणा सुरंगे उपस्थित थी। कार्यक्रम शाम 4 बजे से प्रारंभ होकर करीब 2 घंटे तक चला, जिसमें शहर की लगभग 14 प्रतिभाओं को उनके विभिन्न क्षेत्रों में अपना नाम रोशन करने के लिए सम्मानित किया गया। सम्मानित होने वालों में चिकित्सा क्षेत्र से डॉक्टर उत्कर्ष कल्याणकर, सामाजिक कार्य से भालेराव जी, अधिवक्ता तेज सिंह, महाडिक खिलाड़ी संगम मांडरे, अजय सुरवे, वैदिक गुरु अरुण राखे, राजगुरु एवं ज्योतिषाचार्य शेंडे गुरुजी। कला क्षेत्र में श्रीमती निशा देशमुख, शिक्षिका सपना मराठे, कवियत्री विशाखा तलेगांवकर, गायिका एवं शिक्षिका सारे गम संगीत समूह से प्रफुल्ल वैशंपायन, शिक्षक संतोष चालीसगांवकर, ब्रिजमोहन श्रीवास्तव, गोविंद सिंह चौहान, प्रेक्षा नायक, श्वेता अग्निहोत्री, श्री अकोलकर, श्री शहाने, कमकांत रेवड़ीकर, पंकज कान्हेरे, अजय चौहान, कुशाग्र ठोबरे, वरुण हिंगे सहित अन्य लोगों को मंच से सम्मानित किया गया। कार्यक्रम का संचालन पंकज नाफड़े एवं स्वागत भाषण नितिन बालंबे द्वारा किया गया। संस्था के अन्य पदाधिकारी श्री संजीव पोटनीस, उपाध्यक्ष पार्षद बीजेपी, जयंत शितोले, उपाध्यक्ष अविनाश करपे, सचिन गोठनकर द्वारा उपस्थित रहकर कार्यक्रम के सफल आयोजन में भागीदारी निभाई। साथ ही होनहार विद्यार्थियों को आर्थिक सहायता भी प्रदान की गई। कार्यक्रम के अंत में पंकज नाफेड़, नितिन वालंबे ने सभी अतिथियों का आभार व्यक्त किया। संक्रांति उपस्थित न्यायमूर्ति फडके साहेब, सौ सुप्रियाताई, महाराष्ट्र समाज कार्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, आज ज्यांच्या हातून आपण मिरवून येणार आहोत असे श्री सुरंगे साहेब, सौ वीणाताई, उपस्थित होते भगिनी। आज आपण संक्रांतीचा उत्सव साजरा करत आहोत। त्या संक्रांती उत्सवानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की दरवर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ज्यांनी विविध क्षेत्रात कर्तव्यकारी गाजवलेली आहे अशा लोकांचा सन्मान पण करतो, भूतपूर्व विद्यार्थ्यांचा पण सन्मान करतो। मला असं वाटतं या सन्मानाचा उद्देश एवढाच आहे की त्या लोकांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या प्रेरणेने बाकी पण लोकांना आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावण्याचा इच्छा पण व्हावी, एक चोरस पण व्हावी आणि प्रेरणा व्हावी, हा उद्देश आहे। दुसरा उद्देश म्हणजे की मी पण तसा कॉलेजचाच आहे, मराठी पण आहे, पण आज एवढ्या लोकांचा सन्मान इथे आपण केला आहे। मला सगळ्यांची ओळख झाली पण नाही, तर असे आपल्या समाजातले जे लोक आहेत ज्यांनी कर्तव्यकारी गाजवलेली आहे त्याचा परिचय मिळावा, त्याचा सन्मान आपल्या हातून व्हावा, ही मला वाटतं आमच्या सगळ्यांकरता फार भाग्याची गोष्ट आहे।
मी महाराष्ट्र समाजाला यासाठी धन्यवाद पण करतो आणि आशा आहे की असेच कार्यक्रम पुढे पण होत राहतील. महाराष्ट्र समाज मला संख्येने की फार जास्त नाही आहे, पण महाराष्ट्र समाजाचा इफेक्ट जो बाकी समाजावर आहे तो प्रामुख्याने दिसून येतो. तर जसं एका ग्लासामध्ये दूध असेल तर त्याच्यामध्ये साखर जी असते ती दिसत नाही, पण तो ग्लास उठायला लावल्याबरोबर त्या दुधाची जी गोड चव आहे ती आपल्याला कळते. तसंच मला वाटतं की बाजूच्या मराठी लोकांचं जे कंट्रीब्युशन बाकीच्या समाजात आहे तसं आहे असं मला वाटतं. पुढे सुद्धा हीच परंपरा चालू राहावी ही शुभेच्छा मी या समयी व्यक्त करतो. आज आम्हासाठी ही पण अत्यंत गर्वाची पण बाब आहे, आणखीन आनंद तर आहे. न्यायमूर्ती फडके साहेब आज उपस्थित आहेत. माझी पण आजच त्यांच्याशी पहिल्यांची ओळख झाली. माहीत नाही काय इतके दिवस का ओळख झाली नाही मला पण माहीत नाही, पण आज महाराष्ट्र समाजाचा खूप खूप धन्यवाद की या कार्यक्रमायोगे त्यांची ओळख आज आपल्याला झालेली आहे. अभिनंदन पुन्हा त्यांचं. आपल्या मराठी समाजाचा एक व्यक्ती इतक्या उच्च पदावर पोहोचलेला आहे. आशा आहे की त्यांची कीर्ती पुढे वाढावी, आणखी अनेक उच्च पदावर त्यांनी जावं अशी मी माझ्याकडून तुम्हाला सर्वांकडून शुभेच्छा करतो. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. संक्रांती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत.